सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर शिवसेना एक वादळ या माध्यमाला किंबहुना मला आपण पहिल्यांदाच युट्यूबवर पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना विनंती करतो, या माध्यमाला आपण सबस्क्राईब जरूर करावं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या एकमेव युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करावं ही नम्र विनंती करतो. काल मोहित कंबोजच्या विषयाला घेऊन शिंदे टोळीच्या असेल, कमळीच्या असेल, यांच्या अनेक नेत्यांनी वाहत्या गंगेत आपले हात धुवून घेतले. सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांनी मोहित कंबोजच्या आमंत्रणाला मान देऊन त्याच्या मुलीच्या वाढदिवसाला उपस्थिती लावली आणि कमळीच्या, शिंदे टोळीच्या काही नेत्यांनी आपले हात धुवून घेतले. त्यातलाच एक बगलबच्चा आपण आज इथे पकडलाय. शिवसेना एक वादळवर. भारतीय जनता पक्षाचा हा आमदार, हा कॅबिनेट मंत्री म्हणे बंदर विकास मंत्री आहे, म्हणे जलवाहतूक, बंदर विकास, मत्स्य, काय 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 त्याचं खातं आहे. आपल्या खात्यामध्ये हा माणूस किती काम करतो हा जर प्रश्न महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेंबड्या पोराला, कोणालाही रस्त्यावर विचारा, प्रत्येकाला फक्त एवढंच सांगता येईल की हा माणूस फक्त गळ्यामध्ये भगवा उपरणं टाकतो आणि जिथे म्हणजे राजकारण दिसेल तिथे हा जय श्रीरामचे नारे ठोकत फिरतो. म्हणजे तुम्हाला बघा ना, काल परवापर्यंत खराब फाईल्स प्रकरणामध्ये हा माणूस कुठेच दिसला नाही. खर तर तिथे नारे ठोकण्याचे खूप मोठे चान्सेस होते. एवढा सारा अवसर प्राप्त झालेला असताना हा माणूस तिथे मात्र गायब झाला होता. आपला धर्म बदनाम होतोय, आपल्या धर्मातल्या चालीरीती बदनाम होत आहेत, हे असल्या भोंदूंमुळे तिथे मात्र हा माणूस तोंड दाखवायला आला नाही. तोंड कुठे लपवलं होतं मला माहित नाही, ढोंगीपणा पाहना. पण एरवी बाकी ठिकाणी जिथे धार्मिक वाद घालता येईल तिथे हा माणूस जातीने हजर असतो. असो, याच्याविषयी काय जास्त बोलायचं, एवढं मोठं व्यक्तिमत्व सुद्धा नाही. हे केवढं मोठं व्यक्तिमत्व आहे हे तुम्ही कमेंटमध्ये लिहा. आता विचार करा, काल आदित्य साहेबांवर, राज साहेबांवर ज्यावेळेस हा बोलत होता, मला नवल वाटलं. मला ह्याचा तो व्हिडिओ पाहत असताना मला वारंवार तो एका मीडियाचा व्हिडिओ येत होता, माझ्या डोळ्यासमोर येत होता. किती सुंदर त्या पत्रकारितेने किती सुंदर एका वाक्यामध्ये याची काय उतरवली होती. मी ते तुम्हाला तो व्हिडिओ ऐकवेल, तुम्हाला अजूनही लक्षात असेल. म्हणजे माणसं जेवढी कपडे बदलत नाहीत तेवढे तुम्ही पक्ष बदलता म्हणे. सरडा असतो ना, सरडा हा प्राणी आहे. खर तर ही प्राणी आहे, प्राण्याला सुद्धा लाजवेल, जनावर म्हणतो आपण त्याला, एखाद्या जनावराला सुद्धा लाजवेल इतके रंग माणूस कसा काय बदलू शकतो, प्रश्न पडतो. बघा ना, काल हा काय म्हणत होता आदित्य साहेबांवर, राज साहेबांवर. काय म्हणे, बॉस, सागर बंगल्यावर बॉस, आणि आता अनेकांचे बॉस तिथे बनणार आहेत, जाहीर करून टाका म्हणे. आम्ही तर जाहीरच केलेला आहे, आमचा बॉस सागर बंगल्यावर बसतो. माझ्यावर टीका झाली त्यावेळेस, पण आता अनेकांचे बॉस सगळे. आता काय माहितीये का, ही मंडळी म्हणजे ना, ही असली मंडळी. रामदास आठवले तुम्हाला माहिती आहेत. रामदास आठवले कमीत कमी काय करतात, फक्त अधिवेशनापुरतच आपलं काम करतात. वाह 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 वाह. पण हा माणूस तसा नाही, याला रोजचं टार्गेट दिलेलं आहे. रामदास आठवलेंना राज्यसभेमध्ये एका विशिष्ट 2, 3, 4, 5, 6, 7, 10 दिवसांचा तो काळ असतो, त्याच्यामध्ये त्यांना टार्गेट दिलेलं असतं. बाकी दोघांचं काम एकच आहे, काय करायचं, भाजपाची री ओढायची. आता हा महाराष्ट्रातला रामदास आठवले, विचार करा किती ती चाटायची एखाद्याची, किती ती तारीफ करायची. म्हणजे जिभेला सुद्धा काही आराम द्यावा लागेल की नाही. एखाद्या नेत्याला अगदी बॉस म्हणेपर्यंत, म्हणजे मला नवल वाटतं, याचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. याच्या वडिलांचा 30, 40, 45, 50, 60 काय वर्षांचा अनुभव असेल राजकारणातला मला माहित नाही. पण आपले वडील असताना एखाद्या तिसऱ्या व्यक्तीला बॉस म्हणणं, म्हणजे बरं एकच पोरगा नाही बरं का, दोन्हीही पोरं कसा बॉस म्हणाल जर एकदा पहा, हा व्हिडिओ पहा. आता हळूहळू देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचेच बॉस होणार आहेत आणि म्हणून ज्यांनी जेवढा लवकर जो मार्ग स्वीकारतील लवकर स्वीकारावं आणि आमचाही बॉस देवेंद्र फडणवीस आहे हे लवकर जाहीर करून टाकावं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर का कोणास ठाऊक नारायण राणेंची आठवण येते. नारायण राणे काय म्हणत असतील बरं मनातल्या मनात.
की माझ्या हयातीमध्ये माझी मुलं, म्हणजे एक मुलगा देवेंद्र फडणवीसांना बॉस म्हणतोय, आमचा बॉस सागर बंगल्यावर, आता आणि दुसरा मुलगा या कपाळाला टिळा शिंदे साहेबांनी लावला. शिंदे साहेबांचे उपकार मी कधीही विसरणार नाही. कोणी म्हणत होतं निलेश राणे संपला, पण शिंदे साहेबांनी त्याला निवडून आणला. शिंदे साहेब याव, शिंदे साहेब त्याव, फडणवीस याव, फडणवीस त्याव. त्या नारायण राणेंनी काय करायचं? कमीत कमी तुम्ही हा सुद्धा एक व्हिडिओ पहा ना निलेश राणेचा, तुम्हाला कळेल. आणि मग काही लोक म्हणतात निलेश राणे आता दुसऱ्या पक्षात जाणार. आयुष्यात कधी जाणार नाही, आयुष्यात कधी जाणार नाही. ज्या शिंदे साहेबांनी ह्या कपाळाला गुलाल लावला, 10 वर्ष ज्या या कपाळाला गुलाल लागला नव्हता ते शिंदे साहेबांनी लावला. हा उपकार त्यांचा मी कधी आयुष्यात विसरणार नाही. कशाला जाऊ मी दुसरीकडे? अरे घरी बसीन, पण माझ्या शिंदे साहेबांना सोडणार नाही, कधी सोडणार नाही. अहो ज्यांनी वाळीत टाकला होता, निलेश राणे संपला सांगितला होता. कमीत कमी दुसऱ्यावर नितेश राणे, विशेषतः तुम्हाला कमीत कमी दुसऱ्यावर बोट उचलताना, तोंड खोलताना कमीत कमी आपला इतिहास झाकून पाहायचा. महाराष्ट्राची जनता तुमचा, अख्ख्या परिवाराचा इतिहास चांगला जाणून आहे. मीडिया सुद्धा तुम्हाला सोडत नाही, पत्रकार सुद्धा तुम्हाला सोडत नाहीत. म्हणे तुम्ही पक्ष अशा प्रकारे बदलता, लोक तेवढे कपडे सुद्धा बदलत नाही दिवसामध्ये. जरा पहा. आमच्या सर्वांना एक कुतूहल आहे की कपडे बदलता तसं तुम्ही पक्ष बदलता. याच आरएसएसला तुम्ही हाफ चड्डी वगैरे असं एकेकाळी म्हणत जानवेवाले बोललेले तुम्ही, तुमचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. त्या कसं हे होतं सगळं? आता विचारधारा जी आहे त्याच्याबाबत नेमका प्रश्न काय? म्हणजे इथंच बालगंधर्वच्या शेजारी तुम्ही गडकरींचा पुतळा उभा टाकल्यानंतरची तुमची भूमिका आजही त्या आम्हाला जो भूमिका पटते त्या भूमिका आम्ही स्वीकारतो. कपडे बदलतो आणि पक्ष बदलता. म्हणजे तुम्हाला अशी इच्छा असेल की मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊन तुम्हाला टीआरपी वाढू मॅडम, तसं मी वाढणार नाही. तुम्ही मला कधीतरी नंतर बोला, तुम्ही मला कधी नंतर. मीडियाचे हे शब्द नितेश राणेंना आयुष्यभर लक्षात राहतील, कधी विसरू शकत नाही. हे कधी जुनं सुद्धा होऊ शकत नाही, कारण ही माणसं कशी आहेत, ही काही यांची वृत्ती बदलणार नाहीत. आज भाजपा वर आहे, सत्तेमध्ये आहे, तोपर्यंत भाजपाची चापलुशी. जेव्हा भाजपा सत्तेतून निघून जाणार तेव्हा जो कोणी सत्य देणार त्याची चापलुशी. म्हणजे सन्माननीय अमित साहेबांचा मगाचा एक मी व्हिडिओ पाहिला. आपल्या वडिलांवर ज्यावेळेस अशा प्रकारची टीका करतात त्यावेळेस अमित ठाकरेंनी ज्या प्रकारे उत्तर दिले, बेस्ट. पहा ना अमित ठाकरे काय म्हणाले. जे विरोध करतायत त्यांनी मला वाटतं की किती पक्ष बदललेत. मला वाटतं आधी सेनेत होते, मग काँग्रेसमध्ये गेले, मग स्वतःचा पक्ष काढला, मग भाजपमध्ये आले. त्याच्यामुळे त्या लोकांनी विचार केला पाहिजे की आपला बॉस शेवटी कोण आहे, आणि आपला बॉस हा तात्पुरता बॉस आहे. वेगळ्यांची सत्ता आल्यावर आपण तिकडे जाऊन त्यांना बॉस बोलणार. त्याच्यामुळे त्या लोकांनी विचार केला पाहिजे. आपण फक्त भगवा कुर्ता घालून मला वाटत नाही आपण हिंदू होतो. तर हिंदू हे आपल्या डोक्यात आणि मनात असायला लागतं. अमित ठाकरेंनी अगदी मोजक्या शब्दामध्ये यांना सणसणीत दिलेली आहे. खरं तर अमित ठाकरेंना तो अधिकार आहे. का सांगतो तुम्हाला बघा. म्हणजे हा नितेश राणे ज्या प्रकारे सन्मान्य राजसाहेबांना सुद्धा बोलायचा प्रयत्न करतो, किंवा निलेश राणे असेल किंवा नारायण राणे स्वतः सुद्धा, यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. नारायण राणेंची ही जी खासदारकी आहे ना, ही त्याच सन्मान्य राजसाहेबांची देण आहे तुम्हाला, त्यांचं गिफ्ट आहे तुम्हाला. त्यावेळेस त्यांचा बिनशर्त पाठिंबा होता. बिनशर्त पाठिंब्याच्या जीवावर 4.5 लाखांचं जे मतदान झालं यांना, ते 4.5 लाखांच्या मतदानामध्ये आणि सन्मान्य विनायक राऊत साहेबांना 20,000चा फरक आहे फक्त. लक्षात घ्या, कारण एक डमी विनायक राऊताचं 17,000चं मतदान सोडलं, म्हणजे यांना सुद्धा 4,15,000च्या आसपास आणि यांना 4,50,000च्या आसपास. त्याच्यामध्ये 17,000चं डमी विनायक राऊताचं मतदान बाजूला घ्या, म्हणजे जाणीवपूर्वक विनायक राऊत समान नावाचा उमेदवार उभा केला आणि त्याला 17,000चं मतदान केलं. उरलेलं 20,000चं जे मतदान आहे ना, संपूर्ण म्हणजे लोकसभा जो आहे, संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग हा लोकसभा, त्या संपूर्ण लोकसभेमध्ये मनसेचं 20,000चं मतदान नसणार. त्यांनी तुमच्यासाठी कोकणामध्ये सभा घेतली, कोकणामध्ये 20,000चं मतदान नसणार का मला सांगायचं. मग जर मनसेचा हा बिनशर्त पाठिंबा तुम्हाला मिळाला नसता, आज विनायक राऊत तिथे खासदार असते. हे सांगणार
की राज साहेबांनी काय करायला पाहिजे आणि राज साहेबांनी कुठे जायला पाहिजे. खर तर मला निलेश राणेला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. आदित्य साहेब ठाकरे यांनी आपल्या बापाच्या हयातीमध्ये चौथ्याला बॉस नाही बनवला, पाचव्याला कपाळाला टिळा लावायला नाही सांगितला. जे काही आहे ते आपल्या बापाच्या जीवावर आहे, आपल्या बापाच्या जीवावर. आम्ही इतरांना कोणाला बॉस म्हणा, आमचे बॉस सागर बंगल्यावर, आदेश वगैरे वगैरे हे म्हणण्याची गरज नाही. आजही शिवसेना या अशा खडतर परिस्थितीमध्ये आजही शिवसेना 20 आमदारांची धनी आहे, 9 खासदारांची धनी आहे. आजही मनसेचा तो पाठिंबा तुम्हाला मिळाला नसता तर लक्षात घ्या, तुमच्या घरातली ती खासदारकी होती ना, ती खासदारकी सुद्धा टिकली नसती. असो, जे झालं त्या गोष्टी झाल्या, पण कमीत कमी आपण कुणाविषयी बोलतो, कुठल्या नेत्याविषयी बोलतो, नाही, शेवटी यांचं काम आहे ते नेमून दिलेलं काम आहे. मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो. या व्हिडिओमध्ये म्हणजे किती, म्हणजे हे मगाचा तो मीडियाचा व्हिडिओ का दाखवला तुम्हाला, कारण मीडिया जे म्हणते ते अगदी योग्य आहे. म्हणजे काँग्रेस, त्याच्यानंतर तुमचं म्हणजे सेनेनंतर काँग्रेस, काँग्रेस नंतर महाराष्ट्र स्वाभिमान, स्वाभिमान नंतर ही कमळी, हे अशा प्रकारचा हा जो आलेख आहे, भविष्यात सन्मान्य आदित्य साहेब, मला वाटतं अमित साहेब ठाकरे सुद्धा म्हणाले, भविष्यात जिकडे खोबरं तिकडे चांग भलं ही माणसं कुणाचीच नाही. ज्याची सत्ता त्याचे आम्ही, हे सत्तेच्या बाहेर राहणार नाहीत आता. कारण काँग्रेसमध्ये असताना यांची भाषा फडणवीसांविषयी, ज्यांना आता हे बॉस म्हणतात, त्यांच्याविषयी यांची भाषा काय होती जरा पहा. आज राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? फडणवीस. फडणवीस आडनावाचा माणूस आपल्याला कधी आरक्षण देणार का? हे पहिलं तुम्ही सगळेजण विचारा. त्याच्या आडनावामध्ये खोट आहे, त्याच्यामुळे आपल्याला पुढे पाऊल टाकण्याचा विषयच नाही. काय हे राज्य सरकार, हे फडणवीसांचं राज्य सरकार, हे हाफचड्डीवाल्यांचं राज्य सरकार, हे आम्हाला कधी आरक्षण देणार नाही. माझी मर्जी, बोलायचं तेव्हा बोलीन, नाही बोलायचं तेव्हा नाही बोलीन. तू माझ्या देशामध्ये येऊन मला सांगणार का की भारत माता की जय बोल? ते सोड, भारत माता की जय सोड. काय तर म्हणे फडणवीस नावाचा माणूस मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही. बघा काँग्रेसमध्ये असतानाची भाषा. RSS ला काय हाफ चड्डीवाले वगैरे म्हणणारा आज हा माणूस, म्हणजे मगाशी जे म्हणालो मी ते बाळासाहेब म्हणायचे, अरे चाटायची पण किती. बाळासाहेबांचा एक भाषणात, अनेक भाषणात तो शब्द आहे, चाटायची पण किती. मला वाटतं अभिजित कारंडेंनी एकदा, मला वाटतं चावडीवर यांना बोलवलं होतं, त्यांच्या चॅनलच्या चावडीवर अभिजित कारंडेंनी एक स्पष्टपणे आपलं मत व्यक्त केलं होतं या माणसाबद्दल, आणि रोख बाय ठोक अभिजित कारंडेंनी ठोकून टाकलं होतं तिथेच. मला वाटतं तुम्ही राजकारणी नाहीत, मला वाटतं तुम्ही हिंदुत्ववादी नाही, तुम्हाला काय जिकडे जे भेटेल, जे आपल्याला काही देईल तिकडचे आम्ही, तुम्ही कोणीच नाही आहात. काय म्हणाल ते बघा अभिजित कारंडे. धन्यवाद अभिजित कारंडे साहेब या वाक्याबद्दल. तुम्हाला आम्ही आत्तापासून आहे, तुम्हाला खूप पूर्वीपासून शिवसेनेत असल्यापासून बघतो, पण तुम्ही ना हिंदुत्वादी आहेत असं मला वाटत, ना तुम्ही सेक्युलर आहेत असं वाटत. तर आम्हाला वाटतं तुम्ही राजकीय नेते आहेत. तुम्हाला जी भूमिका, जो रोल दिला जातो त्या रोलमध्ये तुम्ही असता. शिवसेनेत असताना तुम्ही काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला तुम्ही फार लहान होता ना, माहिती ठीक आहे, पण नाही पण तुम्ही काँग्रेसमध्ये आल्यानंतर तुम्ही भाजपला पण मोठ्या प्रमाणात भाजपवर टीका केली, शिवसेनेवर पण टीका केली. तुम्ही हाफ चड्डीवाले म्हणून पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हिणवलं. नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तुम्ही हाफ चड्डीवाले म्हणून हिणवलं वगैरे. पण त्यानंतर चौकशा वगैरे सगळं आल्यानंतर मग तुम्ही भाजपमध्ये आलात, आणि तुम्ही भाजपच्या म्हणजे त्यांना. अभिजित कारंडेंनी मोजक्या शब्दात ह्या माणसाची मस्त उतरवून ठेवली. अभिजित कारंडेंना मानाचा जय महाराष्ट्र. या निलेश राणेंनी कधीतरी आपल्या व्हिडिओ खालच्या, आपल्या ह्या मीडियावरच्या बैठकांखालच्या कमेंट्स कधीतरी वाचाव्यात. जनभावना काय सांगते, जनतेचं मत तुमच्याविषयी काय सांगतं, कधीतरी वाचायची तयारी ठेवायची. जिगरा मोठा ठेवायचा. आज जिगरा आहे ना, जिगरा हा मोठा ठेवायचा. जिगरा मोठा नसेल, तुम्हाला मी आधीच डिस्क्लेमर टाकतो, अजिबात त्या कमेंट्स वाचू नका. सहन करण्याची ताकद असेल तरच जाऊन त्या कमेंट्स वाचा. महाराष्ट्राची जनता तुमच्या 7 पिढ्यांचा उद्धार करते. ज्या वेळेस तुम्ही ठाकरेंवर बोलता, महाराष्ट्राची जनता तुमच्या 7 पिढ्यांचा उद्धार करते, तुम्ही कशाला या सगळ्या भानगडींमध्ये पडता? ते काय ते भगवी शाल ओढून यायचं आणि काय ते तुमच्या आवाजामध्ये, विशिष्ट आवाजामध्ये ती भाषणं ठोकायची. नवल वाटतं मला. लोक हसतात, कोणी चांगलं म्हणत नाही, लोक हसतात. भविष्यात ज्यावेळेस ही भारतीय जनता पक्षाची घरघर चालू होईल बघा, ताम्रपट कुणाच्या डोक्यावर कायम नसतो.
प्रत्येकाचा माज एक ना एक दिवस मोडत असतो, लक्षात घ्या. बऱ्याच परिस्थितीतून काही ना काहीतरी शिकायचं असतं. आज परिस्थिती अशी, उद्या परिस्थिती तशी आहे. नियतीच्या पोटात काय दडलंय तुम्हाला आज ठाऊक नाही. हा जो माज आहे ना, ह्या माजातनं हे जे झालेलं बोलणं, ही जी वक्तव्य आहेत, ही वक्तव्य, मला तुमचा तो माज त्याही वेळेस दिसला होता ज्यावेळेस तुम्ही ते पेनड्राईव्ह नाचवायचा सभागृहामध्ये. तुम्ही, तुमचे नेते देवेंद्र फडणवीस दोघेही पेनड्राईव्ह, ती झाकली मूठ 1.25 लाखाची असायची कायम. सुशांत सिंग राजपूत, सुशांत सिंग राजपूत, सुशांत सिंग राजपूत, सुशांत सिंग राजपूत, डिनोमोरिया, सुशांत सिंग राजपूत. सुशांत सिंह राजपूत साठी एवढा गळा काढणारा हा माणूस अजितदादा पवारांसाठी एकदाही म्हटलं नाही चौकशी होऊ द्या. फरक लक्षात घ्या इथे. अजित पवार हिंदू नव्हते. हिंदुत्ववादी म्हणता, अजित पवार हिंदू नाही आहेत का? तुमचे जर सहकारी आहेत ते, तुमच्या सरकारातले आहेत ते, सरकारातल्या माणसाचा असा मृत्यू होतो, त्याची चौकशी साधी करावीशी वाटत नाही यांना. यातच सारं काही आलं. ही माणसं आपल्याला हिंदुत्व शिकवतात. ही माणसं कधीतरी, मला तर खरं तर हा प्रश्न एक मीडियाला सुद्धा विचारायचा आहे. मीडिया, तुम्ही आदित्य साहेबांना प्रश्न करताय, तुम्ही का गेले? तुम्ही काहीतरी हा प्रश्न मोहित कंबोजला विचाराल. आदित्य ठाकरेंना आमंत्रण देण्याची परिस्थिती मोहित कंबोजवर कुणी आणून ठेवली? कधीतरी हा प्रश्न विचाराल? विचारा. मी सांगतो म्हणून हा प्रश्न विचारा. हे दिसतं तितकं सोपं नाहीये सगळं. बऱ्याच गोष्टी नियतीच्या पोटात घडतायत. असो, हे सगळं ज्यावेळेस काही घडेल, जे आमच्या मनात आहे त्या गोष्टी अगदी आहेत तशा घडल्या ना, कधी नजारा पाहण्यासारखा असेल, नजारा पाहण्यासारखा असेल, हे आत्ता तोंडावर सांगतो. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. या असल्या माणसांना किती मनावर घ्यायचं, किती सोडून द्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. खरंच आम्ही तर अजिबात, आम्ही फाट्यावर मारतो. सप्रेम जय महाराष्ट्र.